गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर इथं बघा, आज संडे स्पेशलमध्ये आज मी बनवते मेथीचे पराठे। कारण मेथी आपली घरची आहे ना, तर भाजी होती, म्हटलं मुलं काय भाजी खात नाहीत आवडीनं, तर त्यांच्यासाठी पराठेच बनवावेत म्हटलं। मग सगळ्यांसाठीच प्लॅन केला। इकडे तोपर्यंत आत्तींची देवपूजा झाली आणि देवपूजा बघा किती छान झालेली, फुलं वगैरे असं ठेवली की एकदम मन प्रसन्न होऊन जातं। बऱ्याचदा मी व्हिडिओमध्ये तुम्हाला देवपूजा दाखवते, कारण मलाच खूप प्रसन्न वाटत असतं, त्याच्यामुळे मला वाटतं तुम्हालाही सकाळी सकाळी पहिल्यांदा देवपूजा पाहिली की प्रसन्न वाटेल म्हणून मी शेअर करते। आणि इकडे तोपर्यंत बघा, माझं जे पराठ्याचं पीठ होतं ते आपलं मळून असं छान मस्तपैकी रेडी झालेलं आहे बघा। आणि थोडंसं म्हटलं सकाळीच मळायला घेतलं होतं, रात्री काही नाही मळून ठेवलं। आणि इकडं आमच्याकडे कसं होतं की आरोच्या पप्पांना मेथीचे पराठे फारसे काही आवडत नाहीत, फक्त बनवलेले असतात म्हणून ते खातात, त्यांना आलूचे पराठे जास्त आवडतात। तर त्यांच्यासाठी म्हणून इकडं वरण भाताचा प्लॅन, आम्ही दुसरा बी प्लॅन आपला रेडी असतो, थोडं हे काय आणि ते काय असं ते खाऊन घेतात म्हणून। मग इकडं मळून ठेवलेलं होतं, तर पटकन अगोदर डाळ वगैरे शिजवून घेतली होती, तर पटकन वरणाला तडका दिला आणि म्हटलं लगेच भात पण लावून घेऊया। आणि बाहेर इकडं मामा बसले होते खॉटवरती, तर मामांचं जेवणाचा टाइम झालं होतं, त्याच्यामुळे त्यांच्याकडे बघत बघत माझं कामाचं स्पीड सुरू होतं। आणि इथं लगेच वरणाला तडका दिला की सगळं साहित्य जिथलं तिथं मी ठेवून घेते, मग किती घाई गडबड असू दे, कारण जास्त गावभर पसार असलं की मला काम करायला मग ते काय म्हणतात सुधरत पण नाही आणि उत्साह पण राहत नाही। असं जेव्हाच्या तेव्हा जिथलं तिथं पसारा उचलायची मला सवय, त्याच्यामुळे पटकन लगेच ठेवलं, किती लागतं एखादं मिनिट फक्त एक्स्ट्रा लागतो, बाकीच्या कामालाही आपल्याला जास्त उत्साह राहतो ना, त्याच्यामुळे। मग इथं म्हटलं चला गडबड होती, तर म्हटलं अगोदर मला भात शिजवून घ्यायचा होता, तर इकडं आरव दादाला म्हटलं तेवढा पराठा उलट तोपर्यंत येतंय की बघू काय आहे पराठा, थांब जरा देते काढून तुला। इथं गडबड म्हणजे अशी झाली होती की आरोदाला पराठा ह्याच्यासाठी उलट म्हणलं होतं, कारण मामा आतमध्ये आलेले दिसले होते, म्हणून मी पटकन पराठे लाटायला घेतले होते आणि मामा मग तोपर्यंत बसले। मग मी म्हटलं चला 2 मिनिटात तोपर्यंत कुकर लावून घेऊया, म्हणजे ते जेवायला बसले तर त्यांना सगळंच तयार होईल म्हणून मग तोपर्यंत आरोदाला म्हटलं तेवढं उलट, तर त्यानं खूप छान लगेच उलटलं। त्याला खूप हेल्प करायची असते किचनमध्ये आणि सगळं शिकायचं असतं की कशात काय घातलं काय केलं असं सगळं। आणि वरण पण बघा किती छान बनलं होतं, तर म्हटलं चला पटकन आता पराठे लाटून घेऊया। 2च पराठे लाटून झाले होते माझे आणि हा तिसरा होता, पण आरो असताना काही दम निघेना झाला होता, त्यांना फार आवडतात पराठे, तर काय नाही लगेच पटकन त्यांच्यापुरतं दिले, त्यांना तूप वगैरे लावलं, कारण सकाळी सकाळी लवकर काय बाकी दही वगैरे तर त्यांना काही नाही। आता तर बघताय तुम्ही वातावरण थंड असते, पावसाचं असतं, त्याच्यामुळे काही दही मी देत नाही त्यांना खायला, मग त्याच्यामुळे दोघांनाही तूप लावलं आणि मग म्हटलं चला मस्त पराठे खाऊन घ्या। पराठे असल्यामुळे सकाळी सकाळी तर जेवायला बसणार होते, फक्त ब्रश लगेच करून आलेत जाऊन, आंघोळ केली नाही लवकर, म्हटले की नाही अगोदर आज खाऊन घेणार आहे, आज संडे आम्ही आज निवांत आंघोळ करणार आहे, तर मी म्हटलं चला बाबा तुम्ही म्हणताय तसं करू। आणि हे तर आज ॲक्च्युली असं झालं होतं की मी मिनी ब्लॉग शूट करत होते, पण खूप मोठा झाला म्हणून ब्लॉग शूट केला। आता धर पटकन, धर मला आवरायचे जावा। आणि तुम्हाला म्हटलं तसं मग मी लाटायला घेतले पराठे उरलेले, तोपर्यंत मामा आंघोळ करून आले होते, तर मग आत्ती पण आल्या लगेच। म्हटलं आत्तींना म्हटलं तेवढं मामांना ताट करा, कारण चिल्ल्यापिल्ल्यांची गडबडमध्ये सुरू होती आणि म्हणून म्हटलं त्यांना लेट व्हायला नको। तर मग इकडं माझं आपलं स्पीड चालू होतं, मस्त सणा लाटायचं। आरव आणि असता दोघंजण हॉलमध्ये, आता त्यांचं टीव्ही बघत बघत खायचं चालू होतं आणि इकडं मामा बसले होते। आणि इथं बघा पराठे एकदम सॉफ्ट आणि खूप मस्त झाले होते, तर असं छान वाटत होतं, असं वाटायचं की पराठे भाजत होते तर एवढं छान आणि एवढा खमंग वास येत होता त्याचा, असं वाटायचं कधी एकदा असं व्हायचं बनवून आणि खायला भेटायचं असं होत होतं। बघा जवळून सुद्धा किती छान दिसतात ना, तर खूप छान आज असा बेत होता आमचा बरं का। तर चला पटापट सगळं मी आवरून घेतलं, माझे पराठे झाले बनवून, तर म्हटलं पटकन हातासरशी सगळी भांडी वगैरे आवरून घेऊया, कारण तुम्हाला म्हटलं तसं संडे म्हटलं की काम हे वाढतच असतं, पण काही कमी होत नाही बरं का। माझं काही असं असतं, म्हणजे असतं ना संडे आहे तर चला आज मुलांचे युनिफॉर्म धुवा, आज त्यांचे शूज धुवून ठेवा, बाकीचं घरातला पसारा आवरा, मग रोज थोडी गडबड घाई चालू असते असं। पण संडेच्या दिवशी मला असं वाटतं की रोजच्यापेक्षा संडेच्या दिवशी जास्त घाई गडबड सुरू होते, असं म्हणजे माझ्या बाबतीत तर असंच होतं
होतं, तुमच्या बाबतीत होतं का मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा वरती जो नळका दिसतोय तुम्हाला, तर बऱ्याच वेळा तुम्ही मला विचारता की मी ह्याच्या अगोदर पण तुम्हाला ह्याची लिंक दिली होती. जर नवीन सबस्क्रायबर तुम्ही कोणी असाल आणि तुम्हाला माहीत नसेल तर ह्याची लिंक देते मी, वरती प्रोडक्ट टॅग करते, तर तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता. कारण तो फ्लेक्झिबलवाला नळका आहे. तर म्हणजे किचनमध्ये आपल्याला वापरासाठी ठीक आहे, म्हणजे पाहिजे तिकडं आपण त्याला फिरवू शकतो ना असं. त्याच्यामुळे मग इथं आता काय नाही, आपली झाली बघा तुमच्यासोबत बोलत बोलत भांडी वगैरे माझी सगळी आवरून झाली. आणि हो, मला तुमच्यासोबत आज ही गोष्ट शेअर करायची होती की घरात आपण पसारा असतो किचनमध्ये आवरताना, म्हणजे बऱ्याच ठिकाणी होतं ना असं, म्हणजे माझ्याकडे पण असतो, नाही असं नाही. पण कसं होतं की पसारा आपला कट्ट्यावरती असो किंवा घरात असो, वेळच्या वेळी सगळं आवरून ठेवत राहायचं. म्हणजे कसं होतं की बऱ्याच गोष्टी आपल्या अशा असतात की घर तुम्ही कसं स्वच्छ ठेवता ना त्याच्यावरती पण तुमचं घरात येणं म्हणजे इन्कम कसं आहे किंवा तुमच्या घरातलं समाधान कसं आहे, ह्या खूप गोष्टी मॅटर करतात त्याच्यावरती. त्याच्यामुळे ना घर होईल तेवढं स्वच्छ ठेवायचं, साफसुथरं ठेवायचं, घरात कधी खरकटं ठेवायचं नाही. किचन ओटा असू द्या, सगळं एकदम व्यवस्थित घासून पुसून चकचकीत ठेवायचं. आणि आपल्याला कसं असतं, म्हणजे आपण स्वच्छ ठेवलं तरी ते आपल्यालाच परत आपण वापरणार असतो ना. मग जेव्हा आपण सकाळचं आवरून घेतलं संध्याकाळी स्वयंपाकाला जाणार असतो तर आपल्यालाच आणखीन जास्त फ्रेश वाटतं ना. मग माझं काहीसं असंच असतं. त्याच्यामुळे ना म्हणजे घरात बघायला गेलं तर सहसा असं की कधी कुठं तुम्हाला घाण नाही दिसणार. म्हणजे होईल तेवढं ट्राय करते की मी सगळं स्वच्छ आणि साफसुथरं ठेवायचं म्हणून. आणि दुसरं म्हणजे आपण बायकांनी सुद्धा समाधानी राहिलं पाहिजे, तेव्हा घरातलं अख्खं वातावरण पूर्ण म्हणजे व्यवस्थित आणि आनंदात राहतं, हसतं खेळतं राहतं. मग त्याच्यामुळे असं आपण छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपण ट्राय करायच्या रोजच्या जीवनामध्ये असं, आणि मस्त खाऊन पिऊन आयुष्य एन्जॉय करायचं, हो ना. तर इथं बघा आता तिकडून सगळी भांडी वगैरे घासून घेतली, तिकडून पण कट्टा वगैरे सगळा घासून घेतला होता. आणि मग काय नाही, इकडं म्हटलं चला छान असे शेगडी वगैरे पुसून घेऊया. आणि होईल तेवढं मग तुम्हाला मी म्हटलं तसं सगळं कोपरा ना कोपरा आता म्हणजे सगळं पूर्ण पुसूनच काढत असते, काही सुद्धा ठेवत नाही बघा. आणि कधी कधी काय होतं की एखाद्या दिवशी पसारा असला किंवा काय असलं ना, आपलाही मूड राहत नाही त्याच्याकडे बघितलं की असं वाटतं अरे यार कधी आवरायचं हे, म्हणजे असं नको नकोसं वाटतं ना आपल्याला. आणि ज्या दिवशी पसारा जास्त असतो त्या दिवशी हमखास कोणीतरी घरी येतं, हो ना. त्याच्यामुळे ना असं एकदम जास्त पसारा करायचा ना आवरायचा असं करत बसायचं नाही. जेवढा पसारा पडलेला आहे ना तेवढं रेग्युलरली थोडं 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 आपलं आवरत राहायचं, म्हणजे लोड येत नाही बरं का. म्हणजे मी तर सध्या असंच करते. मलाही पहिलं तसं व्हायचं, खूप प्रेशर यायचं. नाही तर तुम्हाला माहिती आहे घरातलं बाहेरचं आवरता खूप प्रेशर येतं आपल्याला. मग माझंही काहीसं तसंच होत होतं. मग आता काही नाही, मी सगळं शेड्यूलच माझं चेंज करून टाकलेलं आहे. त्याच्यामुळे असं रोज घासून पुसून चकचकीत ठेवायचं मस्त असं. आणि इकडं बघा सगळं माझं झालं होतं आवरून किचनमधलं पूर्ण. तर म्हटलं चला पटकन झाडू वगैरे मारून घेऊया. सोप्याचे कवर सुद्धा व्यवस्थित सगळे अंतरून घेतले. आणि म्हटलं सगळं झाडू वगैरे झालं तर आज अगोदर खाऊन घ्यायचं गरमागरम पराठे आहेत तोपर्यंत. आणि कपडे काय आज मग जरा थोडीशी निवांतच धुवावीत म्हटलं, म्हणून मग मी माझी त्याची तयारी सुरू होती. आणि इकडं 8 वाजताची पण मजा मस्ती सुरू होती दोघांची. झाडू मारत होते तर पुढं कचऱ्यातून पळत होते ते. आणि इकडं बघा सगळं आवरून आता सकाळी तुम्हाला सांगू का 9:30 वाजता सगळं माझं इथलं आवरून झालेलं आहे. तर कचरा वगैरे घेतला पटकन भरून आणि म्हटलं चला आता आत्ती बाहेर गेल्या होत्या, म्हटलं त्या आल्या की मग दोघे जण मिळून मस्त असे पराठे खाऊन घ्यायचे. कधी करायचे आंघोळ? नाही. आणि इथं बघा मस्त असं आम्ही दही पराठे आणि असं लोणचं असं बेत काहीसा केलं होतं. जवसाची चटणी सुद्धा घेतली होती, म्हटलं लागली तर घेऊया खाऊया म्हणून असं थोडंसं वेगळं जरा. तर आरोचे पप्पा आले होते, ते येऊन खाऊन गेले. त्यांचं काम सुरू होतं ना मळ्यात, खूप घाई गडबडीत आले होते त्याच्यामुळे त्यांचं काही शूट घ्यायचं राहून गेलं. तर असं आमची सकाळची पळापळ 10 वाजेपर्यंतचा हा व्लॉग आहे, सकाळी 7:30 ते 10 पर्यंतचा आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा आपला छोटासा व्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण पुढच्या अशाच नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.